नमस्कार सर्वांना, मी सुप्रिया. माझ्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते. तर मी आजच्या व्हिडिओमध्ये साडीला फॉल कसा लावायचा ते मी दाखवणार आहे. तर अशा पद्धतीची जी साडी असते कटवर्कची, त्या साडीला फॉल कसा लावायचा बघते. कारण मागच्या वेळेला माझ्याकडे एक फॉल आलेला, म्हणजे साडीला फॉल लावला होता त्यांनी. मी शॉर्ट्स व्हिडिओमध्ये अपलोड केलेला आहे तो व्हिडिओ, तुम्ही जाऊन तिथं बघू शकता. पूर्णपणे साडीला ही चुकीची फॉल लावून दिली होती. ते इथं बघू शकता. अशा पद्धतीची साडी आहे. म्हणजे इथं जर कटवर्क असतं आणि इथं पूर्ण एवढी एक्स्ट्रा साडी असते. या डिझाईनमध्ये एवढा जागा कमी झालेला असतो. तर अशा पद्धतीची जी साडी असते त्याला फॉल कसा लावायचा बघा, मी अगदी कमी वेळामध्ये तुम्हाला दाखवणार आहे. जर तुमच्याकडे कटवर्क साडी असेल, अशा पद्धतीच्या आता फॅन्सीमध्ये खूप साड्या आलेल्या आहेत, तर तुम्ही ह्या साडीला फॉल कसा लावायचा बघा. तर तुमच्याकडे जर पिको फॉलची मशीन नसेल आणि साधी मशीन असेल घरी, तर तुम्ही साध्या मशीनवरती ह्या म्हणजे या साडीला फॉल लावायचा. अगोदर फॉल हा धुवून घेतलेला आहे, मी बघू शकता धुवून इस्त्री करून घेतलेला आहे. एका साईडला साडीला मी पिको सुद्धा करून घेतलेला आहे. आता माझ्याकडं बघू शकता इथं तुम्ही, ही सुद्धा मशीन आहे, पण या मशीनवरती मी फॉल लावणार नाही. कारण साध्या मशीनवरती या साडीला फॉल लावायचा असतो, त्यासाठी. आता इथे बघू शकता अशा पद्धतीची जी साडी असते, म्हणजे नेसायच्या बाजूलाच हा असा एक्स्ट्रा साडीचा भाग असतो. तर नेसल्यानंतर तो पायात जास्त दिसून येतो आणि डिझाईन असते ती वरच्या साईडला असते थोडी. त्यामुळे काय करायचं, तो एक्स्ट्रा जो साडीचा भाग असतो तो आतल्या बाजूला फोल्ड करून घ्यायचा साडीच्या, आणि त्याच्यावरती एक सिलाई मारून घ्यायची. डिझाईन कशी आहे त्या पद्धतीने सरळ घ्यायचं आणि त्यानंतर सिलाई मारून घ्यायची. आता इथं मी पूर्ण सिलाई मारून घेतली आणि त्यानंतर फॉल त्याच्यावरती लावायचा. आता इथे दोरासुद्धा मॅचिंग घ्यायचा, आणि तुम्हाला हात सिलाई घालायची असेल तर तुम्ही हात सिलाईसुद्धा घालू शकता, तुम्हाला जर सिलाई दिसायची नसेल तर. पण इथं मी मॅचिंग दोरा वगैरे घेतलेला आहे, त्यामुळे दिसून येत नाही. आता ही जी डिझाईन आहे आणि फोल्ड केलेली साडी एकसारखी सरळ येते, आणि एका साईडला मी पिको करून घेतलेला आहे. 10 इंच जागा सोडलेला आहे आणि त्याच्यावरती मी फॉल लावून घेत आहे, म्हणजे साडीच्या आतल्या बाजूला. आता इथं साध्या मशीनवरतीच मी सिलाई मारून घेत आहे, कारण अशा कटवर्कच्या ज्या साड्या असतात त्यांना साध्या मशीनवरतीच फॉल लावावा लागतो. पिको त्याला केल्यानंतर ती जी कटवर्क असते ती व्यवस्थित होत नाही, डिझाईन असते ती आतल्या बाजूला जाते, त्यासाठी मी साध्या मशीनवरती फॉल लावत आहे. आता इथं बघू शकता तुम्ही, फॉल लावते वेळी व्यवस्थित साडी आणि फॉल एकसारखी धरून घ्यायची आणि मग शिलाई मारून घ्यायची. आता वरच्या साईडला मी हात सिलाई घालणार आहे. हात सिलाई कशी घालायची व्हिडिओ पुढे पहा, नक्की समजेल. आणि बऱ्याच वेळा अशा कटवर्क साडींना फॉल लावते वेळी चुका करतात, की जसा आहे तसा खाली तसाच जागा सोडून देतात आणि वरच्या साईडला फॉल लावतात. ते चुकीचं आहे, कारण या अगोदर माझ्याकडे तशा पद्धतीची साडी आली होती. जसा जो जागा एक्स्ट्रा होता तो तसाच ठेवून दिला होता. त्यामुळे अशा पद्धतीने कटवर्कच्या साडीला फॉल लावायचा बघा. एकसारखी डिझाईन दिसत आहे इथं, म्हणजे सरळ साडी दिसत आहे, अजिबात खालच्या साईडला एक्स्ट्रा साडी दिसून येत नाही. खूप सिल्की अशी साडी आहे. सिल्की साडी असल्यानंतर काय करायचं बघा, अगोदर इथं पिन्स लावून घ्यायच्या, साडीने फॉल व्यवस्थित ठेवून घ्यायचं खाली आणि पिन्स लावून घ्यायच्या, जेणेकरून फॉल आणि साडी हलणार नाही. आता इथं मी सिलाई घालून घेतलेली आहे, आत सिलाई बघू शकता. आणि फॉलच्या सुरुवातीला तुम्ही जी सरळ सिलाई घेता ती व्यवस्थित घ्यायची, आडवी अजिबात क्रॉस यायचं नाही. कारण सुरुवातीला जर तुम्ही फॉल लावताना क्रॉस वगैरे घेत असाल तर पूर्ण साडीचा जो फॉल आहे तो पूर्ण क्रॉसमध्ये येतो, अजिबात व्यवस्थित होत नाही आणि साडीला झोळ येतो. त्यामुळे सुरुवातीची ही सिलाई असते ही व्यवस्थित सरळ घ्यायची साडीवरती, अजिबात क्रॉस वगैरे घ्यायची नाही. इथं बघू शकता सिलाई मारलेली सुद्धा दिसून येत नाही, कारण दोरासुद्धा सेम घेतलेला आहे आणि पूर्ण साडीला मी पिन्स लावून घेतल्या. त्यानंतर मग हात शिलाई घातली. तर हात शिलाईसुद्धा घालते वेळी काय करायचं, सुई ही छोटी घ्यायची, दोरा सेम घ्यायचा आणि हात शिलाई घालायची. आता इथे मी घेतलेला एक पाट बघू शकता तुम्ही, अशा पद्धतीचा एक पाट घेतलेला आहे आणि ती साडी ठेवून घेतलेली आहे. दोन्ही साईडला आतमध्ये फोल्ड करून घेतलेली आहे साडी, जेणेकरून हलणार नाही आणि हात शिलाई घालते वेळी खूप इझी होतं अशा पद्धतीने घेतल्यानंतर. आणि एका बोटाच्या अंतरावरती हात शिलाई घालून घेत आहे. आता इथं हात शिलाई घातल्यानंतर काय करायचं, प्रत्येक वेळी दोरा ओढत असताना तुम्ही अशा पद्धतीने बोट ठेवायचं आणि ओढून घ्यायचं. म्हणजे पाठीमागचा जो आपण हात शिलाई घातलेला असतो
ती जास्त दोरा ओढला जात नाही आणि फिनिशिंगमध्ये फॉल तयार होतो. आता थोड्या अंतरावरती फॉल हा सुटू नये म्हणून मध्ये गाठ घालून घ्यायची असतात. तर इथं बघू शकता तुम्ही मध्ये गाठ घालून घ्यायची, म्हणजे हा फॉल व्यवस्थित बसतो आणि हात शिलाई घालायची. खालच्या साईडला शिलाई मशीनवरती मारून घेतलेली आहे आणि वरच्या साईडला मी हात शिलाई घातलेला आहे. आता इथं पूर्ण साडी दाखवते मी कशा पद्धतीने पूर्ण साडीला फॉल लावून घेतलेला आहे आणि खूप छान असं फिनिशिंगमध्ये फॉल तयार होतो. बाहेरच्या बाजूने सुद्धा बघू शकता, अजिबात शिलाई दिसून येत नाही आणि व्यवस्थित फॉल हा लावलेला आहे. अजिबात झोळसुद्धा झालेला नाही. कारण अशा डिझायनर ज्या साड्या असतात त्यांना झोळ बऱ्याच वेळा येत असतो. त्यामुळे अशा पद्धतीने फॉल लावत जा, व्यवस्थित फॉल हा लागला जातो. आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला नक्की लाईक शेअर करा आणि चॅनलला अजून माझ्या सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज सबस्क्राईबसुद्धा करा. आणि कमेंटच्या साईडला एक हाईप म्हणून बटन आहे, व्हिडिओ खाली कमेंट येतात तिथं सुद्धा एकदा क्लिक करा. आता इथं बघू शकता अशा पद्धतीने पूर्ण साडीला फॉल लावून झालेला आहे आणि खूप छान अशी फिनिशिंगमध्ये फॉल तयार आहे. आणि तुम्हाला जर घरच्या घरी फॉल लावायचा असेल तर या पद्धतीने तुम्ही लावू शकता. व्हिडिओ इथपर्यंत बघितल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद.